नमस्कार मंडळी. मी उर्मिला दामले. अ, महाराष्ट्र मंडळ अध्यात्मपीठ अं, आणि भजन सेवा या दोन्ही ग्रुपची ई-सी लिएजन आणि आज गुरुवार 8 वाजता आपण सगळेजण सत्संगाला एकत्रित होतो आणि दर गुरुवारप्रमाणे मला खात्री आहे, की याही गुरुवारी आपली अ, जी रूपरेषा आहे ती इतकी छान आहे, की सगळेजण आपण भारावून जाणार आहोत यात खात्री म्हणजे शंकाच नाही कुठली. सो सुरुवातीला आजच्या कार्यक्रमामध्ये सुदर्शनजी अय्यंगार आपल्याला भगवद्गीताच्या 12व्या अध्यायाचं पठण ते करतील. त्यानंतर त्याचंच निरूपण आपण रजनीताई पटवारी यांच्याकडनं ऐकणार आहोत आणि कार्यक्रमाची शेवट नेहमीप्रमाणे करुणा त्रिपदीने होते. तर यंदा या गुरुवारी करुणा त्रिपदी सादर करणार आहेत सरोजताई घोडे आणि शेवट होतो तो शांती मंत्राने. सो फार अं, वेळ न घेता मी आज कार्यक्रमाची सुरुवात करते अ, एका छोट्या श्लोकाने आणि मग आपण 12व्या अध्यायाचं पठण ऐकूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरी. सुदर्शनजी मी स्क्रीन शेअर करते आणि मग तुम्ही अनम्यूट करून भगवद्गीता पठण करू शकता. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्
ज्ञानाध्यानं विशिष्यते। ध्यानात् कर्मफलत्यागः, त्यागात् शान्ति अनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुण एव च। निर्ममो निरहङ्कारः, समदुःखः सुखक्षमी। सन्तुष्टः सततं योगी, यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनो बुद्धिः, यो मद्भक्तः स मे प्रियः। यस्मान्नो द्विजते लोको, लोकान्नो द्विजते च यः। हर्षामर्षभयोद्वेगैः, मुक्तो यः स च मे प्रियः। अनपेक्षः शुचिः दक्ष, उदासीनो गतव्यतः। सर्वारम्भपरित्यागी, यो मद्भक्तः स मे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि, न शोचति न काङ्क्षति। शुभाशुभपरित्यागी, भक्तिमान्यः स मे प्रियः। समः शत्रौ च मित्रे च, तथा मानापमानयोः। शीतोष्णसुखदुःखेषु, समः सङ्गः विवर्जितः। तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी, सन्तुष्टो येन केनचित्। अनिकेतः स्थिरमतिः, भक्तिमान् मे प्रियो नरः। ये तु धर्म्यामितमिदं, यथोक्तं पर्युपासते। श्रद्धधाना मत्परमा, भक्तास्ते अतीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। वा वा, अतिशय सुंदर, शास्त्र शुद्ध आणि अतिशय उत्तम उपचार. धन्यवाद सुदर्शनजी. यानंतर मी रजनीताई पटवारी यांना विनंती करते की त्यांनी सूत्र आपल्या हाती घ्यावी आणि 12व्या अध्यायाचं निरूपण आम्हाला करावं. धन्यवाद. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार. मला वाटतं की गेल्या महिन्यामध्ये मी येऊ शकले नाही, म्हणून उर्मिला ताईंनी मला ही शिक्षा दिलेली आहे की ह्या महिन्यामध्ये 2दा करायचं, हा गुरुवार आणि पुढचा गुरुवार. खरं सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना जास्त शिक्षा आहे, कारण 2दा सलग ऐकायचं म्हणजे खूप बोर होईल तुम्हाला. पण मी माझ्याकडनं प्रयत्न करते आणि 12व्या अध्यायाचं आपलं जे निरूपण चाललेलं आहे तर तेच आपण कंटिन्यू पुढे करूया. तर आज सांगायची गोष्ट एक आहे की गोष्ट एका प्रेमाची. तर एक सिनेमा होता, तुम्ही लोकांनी बऱ्याच लोकांनी पाहिलाही असेल, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, आणि गोष्ट एका प्रेमाची. आता इथे ही गोष्ट एका प्रेमाची जी आहे ती काही आपल्या व्यवहारिक प्रेम किंवा सांसारिक प्रेम नव्हे, तर हे विशिष्ट डिव्हाइन प्रेम आहे, ज्याला दैविक प्रेम असं म्हणतात. तर त्या प्रेमाची ही गोष्ट आहे. आणि प्रेम कोणामध्ये असतं, तर प्रेम नेहमी असतं भक्तांमध्ये आणि भगवंतामध्ये. त्याला म्हणायचं खरं प्रेम.
आपलं प्रेम म्हणजे काय असतं, सगळी देवाणघेवाण असते. तू माझ्याशी चांगलं वागला किंवा वागली तर मी चांगली वागेन, तू मला हे दिलं तर मी तुला ते देईन, तू मला गिफ्ट दिली तर मी तुला गिफ्ट देईन, आणि शिवाय पुष्कळ एक्सपेक्टेशन सुद्धा असतात. तसं इथे नसतं. हे प्रेम काय आहे, तर ही गोष्ट कुठल्या प्रेमाची आहे, तर ही गोष्ट आहे एका भक्ताच्या प्रेमाची, की जो ते प्रेम म्हणजे पूर्ण समर्पण कोणाला करतो, भगवंताला करतो. तर इथे ह्या प्रेमाची म्हणजे इथे प्रेम म्हणजे ना, प्रेम हा शब्द खरं म्हणजे व्यवहारात वापरायचा नसतो. प्रेम हा शब्द फक्त भक्तीसाठीच असतो. पण ते भक्ती म्हणजे काय किंवा ते प्रेम म्हणजे काय, की जे आनंद स्वरूप असतं आणि त्याच्यामध्ये कारुण्य सुद्धा असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सेवाभाव असतो. ज्या ठिकाणी आपल्या मनामध्ये सेवाभाव असतो ना, तिथे अपेक्षा नसते, त्याला सेवा म्हणायची. आपण काय करतो, आपण कोणाची जर सेवा केली किंवा कोणी कोणाची सेवा केली तर ताबडतोब त्याच्यामागे काही ना काही अपेक्षा येते, की निदान त्यांनी मला एक्नॉलेज तरी करावं, ऍक्सेप्ट करावं, मला किती चांगलं केलं असं म्हणावं, असं तरी असतं. पण या भक्तीच्या सेवाभावामध्ये ती सुद्धा भक्ताला अपेक्षा नसते. कारण हे जे प्रेम असतं ना, हे सुख आणि दुःखाच्या पलीकडचं असतं. आणि हे जे प्रेम असतं, इथे फक्त देणंच देणं असतं. घेण्याचं नावच नसतं आणि अपेक्षा पण नसतं. नुसतं देणं 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 म्हणून हे समर्पण आहे. म्हणजे काय, इथे मीपणा हा पार विरघळून जातो आणि राहतो तो फक्त तूच. म्हणजे फक्त भगवंत. आपण माणसामध्ये हे बघू सुद्धा शकत नाही आणि करू सुद्धा शकत नाही. मी नव्हे फक्त तूच, मी नव्हे तूच. बाकी म्हणजे स्वतःचं अस्तित्व जे असतं ना, ते पूर्णपणे लयाला जातं आणि ते भगवंतामध्ये पूर्णपणे मिसळून जातं. म्हणजे मीचा थोडासा सुद्धा अंश राहत नाही. थोडा जरी अंश राहिला तर त्याला मग आपण भक्त म्हणता येत नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गोपिकांचं प्रेम. ब्रजवासी गोपिकांचं प्रेम. कारण आणि त्यातल्या त्यात विशेष गोपी म्हणजे राधेचं प्रेम. जिथे ह्याची भावनाच नाही. एकदा असं म्हटलं जातं, की अर्थात ही आख्यायिका पण असू शकते किंवा खरं पण असेल, माहिती नाहीये काय ते, की गोपिका म्हणा किंवा राधा म्हणा, कृष्णाने मथुरा ते वृंदावन, मधुरा आणि व्रज सोडल्यानंतर एकदा त्यांना विचारलं गेलं तर त्या सगळ्या खूप आनंदामध्येच होत्या. कारण त्यांच्या मनामध्ये ही भावनाच नव्हती की श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले. म्हणजे इतक्या त्या श्रीकृष्णामध्ये एकरूप झालेल्या होत्या की त्यांना वाटायचं की कृष्ण इथे आहेच आहे. त्यामुळे राधेला सुद्धा वाटायचं की कृष्ण माझ्या बरोबरच आहे. फार फार उच्च कोटीची ही भावना अशी असते. आणि जो भक्तांचा राजा, त्यांना भक्तिराज असं जे म्हटलं जातं, ते म्हणजे कोण आहे, सगळ्यात भक्तीचे राजा म्हणजे नारद. तर नारदानेच वर्णन केलेलं आहे त्याच्या नारद भक्ती सूत्रामध्ये. काय केलेलं आहे, तर भक्ती म्हणजे कशी करावी. कारण आपल्याला मुळामध्ये भक्ती म्हणजे काय हेच कळत नाही. आपल्याला वाटतं थोडीशी पूजा पाठ केली, थोडस मंत्र जाप केला, थोडस मेडिटेशन म्हणा केलं किंवा थोडं भजन कीर्तन केलं की झाली भक्ती, पण त्याला भक्ती म्हणत नाही. तर नारदाने त्यांची व्याख्या अशी केलेली आहे की यथा व्रज गोपिकानाम, म्हणजे व्रजातल्या गोपिकांनी म्हणजे श्रीकृष्ण त्यांच्यापासून वेगळा होऊच शकला नाही. आणि आता ह्याच्यावर पुष्कळ टीका वगैरे पण केलेली आहे की गोपिकांचं प्रेम म्हणजे हे असं कसं प्रेम होतं, त्यांचं तर लग्न झालेलं होतं, म्हणजे हा एका दृष्टीने पाप म्हणा किंवा अपराध होतो. पण इथे तसं काही सुद्धा नव्हतं. कारण कृष्ण काय 8-10 वर्षाचे तर होते त्यावेळेला. त्याच्यामुळे असली भावना त्यांच्या मनामध्ये येणं शक्यच नव्हतं. मग काय होतं की एकदा हे असं प्रेम मनामध्ये आलं की सगळ्या भावना निघून जातात, मिटून जातात. सगळ्या भावना लय पावल्या राहतात. आणि राहतो कोण, तर तो फक्त एक भगवंत. ते आहे गोपिकेंचं प्रेम, ते आहे राधेचं प्रेम, असं नारदांनी वर्णन केलेलं आहे. तर आणि याच्यानंतरच एक आपल्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे म्हटलं जातं असं की राधेनंतर मीरा, मीराबाईंचं. आणि ही असते ना मीरा जी आहे, राधेपेक्षा सुद्धा मीरा, जिला म्हणतात प्रेम विरहिणी. म्हणजे तिने विरह इतका, त्या विरहामध्येच ती विरून गेली, विरघळून गेली. तर इतकं त्या मीरेचं प्रेम होतं असं म्हटलं जातं. आता असं प्रेम कोण बरं करत असेल, इतक्या उच्च स्तराचं प्रेम आपल्याला त्याच्यानंतर बघायला मिळतं म्हणजे ते आपल्या संत संप्रदायांमध्ये.
आपले जे संत आहेत, जितके संत आपण जे बघतो, ते जास्ती करून भक्तीमध्ये रंगलेले असतात, भगवंतामध्ये रंगलेले असतात, असं आहे. तर आता आपल्याला जर माहिती असेल तर भारतामधली ही संत परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, खूप वर्षापासून चालत आलेली आहे. आपण त्याच्याकडे इतकं म्हणजे आपला तेवढा अभ्यास नसतो म्हणा, किंवा आपल्याला तेवढी माहिती नसते त्याची वगैरे. तर जास्त ढोबळ ह्यांनी जर पाहिलं तर 14 प्रांतांमध्ये संत आहेत. आपल्याला फक्त महाराष्ट्रातलेच संत माहिती असतात, पण याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी संत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा झालेले आहेत. तर एकूण असं म्हटलं जातं की मुख्य रूपाने घेतलं तर 60 संत झाले. आणि ते म्हणजे जे मानलेले संत म्हणून आणि जे प्रसिद्ध आहेत ते 14 प्रांतांमध्ये, आणि त्यातल्या 4-5 कोण स्त्रिया होत्या. आणि मी मागे एकदा सांगितलेलं होतं की सगळ्यात जास्त संत कुठे झाले म्हणजे तामिळनाडूमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 20 का काहीतरी संत झाले. नंतर तामिळनाडूनंतर केरळामध्ये पण पुष्कळ संत झाले, आणि मग बाकीच्या ह्याच्यात पण झाले, आणि मग महाराष्ट्रामध्ये 5 संत झाले. तेच आपल्याला सगळ्यांना माहिती. आता संतांचं काय असतं, कारण संतांचं मुख्य म्हणजे काय आहे की संतांच्या मध्ये भक्तीचा प्रवाह खूप आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवतो, की भक्ती मार्ग हाच आहे असं वाटायला लागतं. पण त्याच्यामध्ये गूढ एवढं आहे की भक्ती म्हणजे काय, भक्तीचा उपासक म्हणजे काय, हे आपल्याला आधी समजून घ्यायला पाहिजे. तर आपल्याला 12वा अध्याय समजतो. नाहीतर 12वा अध्याय म्हणजे भक्ती म्हणजे हेच समजत नाही आपल्याला. आता ते संतांनी आपल्याला पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि फार इंटरेस्टिंग आहे की आता संतांमध्ये सुद्धा कसे असतात, कुठले काही सगुण उपासक असतात आणि काही निर्गुण उपासक असतात. हाच तर अर्जुनाचा पहिला प्रश्न होता की भगवंता, निर्गुण उपासना म्हणजे निर्गुणाची भक्ती जर केली तर ती जास्त श्रेष्ठ आहे का सगुणाची भक्ती जास्त श्रेष्ठ आहे? त्याचप्रमाणे इथे काय आहे, सगुण उपासक पण असतात आणि निर्गुण उपासक पण असतात. आता निर्गुण उपासक कोण होते आपल्या संतांमध्ये आपल्याला माहिती असणारे, म्हणजे सगळ्यात मोठे म्हणजे कबीर, सगळ्यांना माहिती असलेले कबीर हे निर्गुण उपासक होते. त्याच्यानंतर दुसरे जे होते त्यांचं आपल्याला नावं कदाचित एवढी माहिती नसेल. एक दरियादास म्हणून होते, एक दादू दयाल म्हणून होते, असे आणखीन होते. आणि सगुण उपासक आपले जुने सांगते मी, पहिल्यांदा जेव्हा परंपरा सुरू झाली तेव्हाची. तुलसीदास होते, सूरदास होते, पोत्तन्ना होते, हे होते तामिळनाडूचे, पण फार प्रसिद्ध. आणि जगन्नाथ होते. आणि तुलसीदास, सूरदास का म्हणायचं त्यांना सगुण उपासक, कारण त्यांचं एक इष्टदैवत होतं, आणि त्या दैवतालाच ते हे करायचे, त्यांची भक्ती करायची. आणि असं म्हटलं जातं की ह्याप्रमाणे आपल्याला सुद्धा सगुणामधून निर्गुणाकडे जायला पाहिजे. का असं असेल? कारण मनुष्याने हे बघायला पाहिजे की आपण कुठल्या स्तरावर आहोत. निर्गुणाची भक्ती करणं म्हणजे आपल्याला आधी तो स्तर गाठता आला पाहिजे ना. पण इथे तर तसं नाहीये. म्हणून आधी आपल्याला हे बघता आलं पाहिजे की आपली लेवल काय आहे. म्हणून मग तिथून जाणार सगळे तिकडेच शेवटी. जाणार शेवटी निर्गुण उपासकाकडे म्हणा काय ह्याच्यातनं. पण आपण सगुणातनं आपल्याला जावं लागतं. कारण आपली लेवल ती, आपण अजूनही संसारामध्ये आणि या प्रकृतीमध्ये इतके बांधले गेलेलो आहोत आणि इतके गुरफटलेले आहोत की आपल्याला निर्गुणाचं बुद्धीने जरी जाणलं तरी अनुभव येणं फार जरा कठीण असतं त्याचं. म्हणून म्हणतात की ह्याच्यासाठी आपण एक ठेवावं दैवत, काही हरकत नाही. भगवंत म्हणतात तुम्ही ठेवा सगुण उपासक, पण त्यातून हळूहळू त्याला धरता कामा नाहीये. त्याला धरून मग पुढच्या पायरीवर आपल्याला जायचं असतं, आणि शेवटी सगळेजण कुठे निर्गुण उपासकामध्येच हे पोहोचतात. आता संत आणि भक्तांमध्ये काय बरं फरक असेल? संत कोणाला म्हणायचं आणि भक्त कोणाला म्हणायचं? तर असं म्हटलं जातं की जो पराभक्तीचं आचरण करतो आणि जो ज्ञानी असतो त्याला म्हणायचं संत. नुसतेच थोडे चांगले गुण आहेत कोणाला आणि ते संत आहेत, आपण असं सर्वसाधारण शब्द असं वापरतो संत म्हणून. पण खरा संत हा शब्द जो आहे ना, तर तो पराभक्तीचा आचरण करणारा ज्ञानी भक्त. इनफॅक्ट भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये ते दिलेलंच आहे, आणि 10वे अध्याय ते दिलेलं आहे की भगवान म्हणतात की तू माझी खऱ्या अर्थाने अनन्य भावाने भक्ती केलीस ना, तर ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते. म्हणजे मी स्वतः तुला बुद्धियोग देतो.
ज्ञानाशिवाय भक्ती नाही होऊ शकत. पण ते जे ज्ञान आहे ना, ते मी तुला देतो. आणि उलट पण आहे त्याच्यामध्ये, जो ज्ञानी भक्त असतो त्याला काय करतो मी, त्याला मी ही भक्ती देतो, पराभक्ती. म्हणजे हे भगवंताचं देणं आहे आपल्याला. म्हणून हा फरक आपल्याला थोडस समजून घ्यायला पाहिजे, की संत म्हणजे काय आणि भक्त म्हणजे काय. कुणाला भक्ताला हे असतं की तो कुणाचीही भक्ती करू शकतो, कुठलीही देवदेवता असू दे. आता ते एका मिनिटात सांगते मी. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की भक्ती आपल्याला माहिती आहे की भक्ती ही स्त्रीलिंगी आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते कुठलं बरं भागवत किंवा श्रीकृष्णाचं हे जर वाचलेलं असेल, तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे, तुम्हाला म्हणजे माहिती पण असेल आहे, की भक्ती ही स्त्री रूपामध्ये दाखवली आहे. आणि तिला काय असतं, 2 मुले असतात, नाही का, ज्ञान आणि वैराग्य. हे आपल्याला कळण्यासाठी, गोष्टी रूपाने दाखवण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मग त्याने काय सांगितलं, की भक्तीचं असं म्हणतात, भक्तीचा जन्म द्रविड देशात झाला. म्हणजे आपल्या दक्षिण प्रदेशामध्ये भारताच्या जन्म झाला. आणि ती वाढली कुठे, कर्नाटकात. कर्नाटकामध्ये फार मोठे मोठे भक्त होऊन गेले, तर म्हणून ती वाढली म्हणे कर्नाटकात. महाराष्ट्रामध्ये म्हणे तिचा फार सन्मान झाला, मोठा सन्मान केला महाराष्ट्राने. आणि गुजरात हे पोहोचेपर्यंत तिला वार्धक्य आलं आणि तिथे भागवत सुरू होतं. आणि त्याच्या पुढे मग भगवंताचा, श्रीकृष्णाचा जन्म होतो. की ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे भक्ती एकटी राहू शकत नाही, भक्तीला ज्ञान जोडल्या गेलंच पाहिजे. म्हणून आणि ज्ञान आणि भक्ती आली म्हणजे की वैराग्य आपोआप त्याच्याबरोबर येतच, तर ते पण जोडलं जातं. म्हणून हे आपले जे संत असतात ना, ते वेगवेगळ्या उपासना करणारे असतात. संत म्हणजे काही सगळे एकाच माळेचे मणी नसतात. काही काही संत अद्वैताचे उपासक असतात, काही काही विशिष्ट अद्वैताचे उपासक असतात, काही शुद्धाद्वैताचे असतात, काही द्वैताचे असतात, काही अचिंत्य भाव त्याचे असतात, काही शैव असतात, बरेचसे. कारण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्या लक्षात येईल असं, की ज्ञानेश्वरांनी शंकराची खूप उपासना केली. शंकर आणि पार्वतीचं ज्ञानेश्वरांनी खूप वर्णन केलेलं आहे. कारण एका तऱ्हेने एका भागामध्ये किंवा काही अंशामध्ये ते शैवाग, म्हणजे जे काश्मीरी शैववाद ज्याला म्हणतात, तर तिथे शंकर आणि पार्वती यांचं, आणि प्रत्येक आपल्या पुराणामध्ये सुद्धा शंकर पार्वतीचा संवाद असतो. शंकर आणि पार्वती म्हणजे काय, श्रद्धा आणि विश्वास. त्या दोघांचा जेव्हा संवाद होतो, तेव्हा कुठलं तरी शास्त्र म्हणा, पुराण म्हणा, जन्माला घेतात. म्हणून आता असं म्हटलं जातं, की म्हणे महाराष्ट्रातले संत आहेत ना, ते जास्त करून अद्वैती संत आहेत. पण कसे अद्वैती संत, सगुणातून निर्गुणात गेलेले अद्वैती असे संत आहेत ते. आणि दक्षिण, आता जिथे जिथे जो जो हे काय म्हणतात त्याला, अद्वैत म्हणा, विशिष्ट अद्वैत प्रादुर्भाव झालेला आहे ना, त्याप्रमाणे त्या संतांनी त्याचं त्या मार्गाने ते गेले. म्हणजे कसं, दक्षिणेतले जे संत आहेत ना, म्हणजे रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत सुरू केलं होतं. तर ते विशिष्टाद्वैताचे फॉलोअर ते रामानुजाचार्य होते. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल की द्वैत हे जे आहे, फिलॉसॉफी आहे द्वैताची, ती ना मध्वाचार्यांनी सुरू केली होती. आणि ती दक्षिणेमध्ये एवढी प्रसिद्ध आहे की ते लोक शंकराचार्याला वगैरे मानतच नाही, उलट शंकराचार्यांना ते एक असुर मानतात, इथपर्यंत म्हणजे असं गेलेलं आहे. आणि पुरंदरदास हे अतिशय प्रसिद्ध दक्षिणेमधले आहेत, आणि ज्यांच्या नावाने आता सुद्धा मोठे मोठे गाण्याचे ह्याचे कार्यक्रम होतात, तर ते मध्वपंथी होते ते सुद्धा. म्हणजे ते लोक फक्त द्वैतच मानायचे. तर असे संतांचे वेगवेगळे असे भाग म्हणा किंवा पंथ म्हणा असं म्हणता येतं. आणि अजून असंही म्हटलं जातं की तुलसीदास, शंकरदेव, रामदास असं असं म्हणतात की भारतीय संस्कृती जी आहे आपली, जी टिकून राहिलेली आहे इतक्या वर्षापासून, ती या 3 संतांमुळे टिकून राहिली आहे. एक आहे तुलसीदास, एक म्हणजे शंकरदेव जे आसामचे आहेत, आणि तिसरे म्हणजे रामदास स्वामी. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे पंचप्राण समजले जातात, हा, हे महाराष्ट्रातल्या संतांचं वैशिष्ट्य आहे की ते सगळेच्या सगळे संत अद्वैती संत आहेत. पण सगुणाकडून निर्गुणाकडे झेपायचं कसं, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कसं, आणि त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ज्ञानेश्वर हा ह्या पंथाचा म्हणा, हे मस्तक आहे, नामदेव ही जिव्हा आहे,
आणि एकनाथ हे कंठ आहेत. आता हे कसं, तर असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी जरी ज्ञानेश्वरांनी सांगितली तरी पण त्यांनी त्या भागामध्ये सांगितले. ज्ञानेश्वरांनी प्रचार नाही केला कुठे जाऊन ज्ञानेश्वरीचा. त्यांनी महाराष्ट्राच्या आजूबाजूला तिथेच, पण त्याचा प्रचार झाला कसा, नामदेवांनी जो केलेला होता, जे पंजाबमध्ये जाऊन. आणि ते कसा केला त्यांनी त्यांनी त्यांच्या अभंगाच्या रूपाने केला, म्हणजे गाण्याच्या रूपामध्ये केला. त्याचप्रमाणे आणि म्हणजे काय, ज्ञानेश्वरांनी ज्यांनी जे आले आणि ज्यांनी ऐकली ज्ञानेश्वरी, आणि त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरांनी ओपन करून दिलं की तुम्हाला कशी भक्ती करायची आणि परमेश्वर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी, म्हणजे थोडक्यात काय, असं असं पण म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी हे गीतेचं निरूपण नाहीये, असं म्हटलं जातं. म्हणून ज्ञानेश्वरीला काय म्हणतात, ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हटलं जातं. का, तर ज्ञानेश्वरांच्या अंतरंगीचे ते सगळे भाव होते, ते त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओतलेले होते. आणि रामदास नामदेवांनी त्याचा प्रचार केला तिकडे जाऊन, कशा रूपामध्ये, सगळ्या अभंगांच्या रूपामध्ये. तेच तत्व घेतलं त्यांनी, पण प्रचार त्यांनी तसा केला. आणि त्याच्यामध्ये तुकारामांनी काय, तुकारामाने हृदय म्हटलेलं आहे. तुकारामाने सुद्धा अभंगाच्या रूपातच केलेलं आहे. पण तुकारामामध्ये आणि ह्यांच्यामध्ये फरक असा होता की रामदासामध्ये किंवा इतर संतांमध्ये, की तुकाराम कोणाच्या मागे गेले नाहीत की तुम्ही हे ऐकून घ्या, तुम्ही हे समजून घ्या, तुम्ही या, असं काही केलेलं नाही. ते स्वतःमध्येच दंग असायचे. ते पूर्ण भगवंतांमध्ये विलीन झालेले होते. तुम्हाला यायचं तर या, ऐकायचं तर ऐका, एन्जॉय, आनंद घ्यायचा तर घ्या, असं होतं. आणि त्याच्यानंतर रामदास मात्र एक होते, त्यांनी लोकांना अगदी आतून हलवलं. इतकं आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना की कसं गदा हलवलं म्हणून, तसं त्यांनी तेव्हाच्या समाजाचा समाजाचा उपयोग करून घेतला. आणि ह्या झोपलेल्या लोकांना किंवा ज्यांच्यातलं काय शक्ती सगळी जागृत झाली नव्हती, सगळी मृत झाल्यासारखे लोक होते, तेव्हा रामदासांनी आपल्या तत्वज्ञानाने सगळ्यांना अक्षरशः आतून हलवून काढलं. आणि म्हणून हे आपलं काय म्हणतात त्याला, आपलं संस्कृती म्हणा ही आणि शास्त्र म्हणा, ते सगळं आपलं जिवंत राहिलं. आणि असं पण म्हटलं जातं की महाराष्ट्रातले हे जे 5 संत आहेत ना, त्यांना म्हणे भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं. आता त्यातले जे ज्ञानेश्वराची आपण भक्ती ऐकतो, कारण विठ्ठलाच्या रूपामध्ये त्यांनी ते पाहिलेलं होतं. सगळ्यांचंच दैवत त्या मानाने विठ्ठल होतं, एक्सेप्ट रामदासांचं दैवत होतं राम, हे आपल्याला माहितीये हे श्रीराम होतं, नाही का. आणि एकनाथांना कंठ म्हटलेलं आहे, कारण एकनाथने काय केलं होतं की इतके हे होतं, त्यांनी सगुणाचं आणि निर्गुणाचं दोन्हीचं मिलन त्यांनी फार सुंदर केलं. म्हणून तर ते एकनाथी भागवत लिहू शकले एवढं सांग, की ज्याच्यामध्ये पूर्ण अद्वैताची फिलॉसॉफी आहे एकनाथी भागवत मध्ये. म्हणून ज्ञानेश्वरांना काय म्हणतात माहितीये, ज्ञानेश्वरांना तत्वज्ञ संत. ज्ञानेश्वरांनी स्वतःला उघड कधीही केलेलं नाही, जरी त्यांच्यामध्ये एवढी पात्रता होती, पण त्यांनी स्वतःला उघड करून कधी लोकांना दाखवलं नाही. ज्या वेळेला ज्या ठिकाणी जे जरुरी होतं तेवढ्या पुरतं त्यांनी केलं. त्यांना तत्वज्ञ संत म्हणतात. निर्गुण निराकारामध्येच ते असायचे, पण खाली येऊन आपल्यासारख्या लोकांच्यासाठी ते सगुणामध्ये जायचे आणि विठ्ठलाची स्थापना आणि मग विठ्ठलाचा पुढे त्यांनी प्रचार केला. आता आणि रामदास काय होते, रामदासांना क्रियाशील संत असं म्हटलं जातं, अतिशय, कारण सामाजिक कार्य त्यांनी खूप केलं रामदासांनी, म्हणून त्यांना क्रियाशील. ते काही संतत्वामध्ये काहीही कमी नव्हते, पण तरी सुद्धा क्रियाशील होते, कारण त्यांनी समाजाला हलवून टाकलं होतं आणि समाजाचे डोळे उघडले होते, असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येकाला आनंद कोणाला नको असतो ना, प्रत्येकाला वाटतं की आपण आनंदी राहावं. दुःख कोणाला आवडतं, कोणी सुद्धा म्हणणार नाही की मला दुःखी राहायला आवडतं. एखादीच कुंती अशी निघते की जी म्हणते की भगवंता मला दुःखामध्ये ठेव, का, तर मला तुझी सतत आठवण येईल, तुझं चिंतन मी करेन म्हणून. पण असं सांगतात की भगवत कृपेचा सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे आपण जे सुख दुःख म्हणतो किंवा जे म्हणतो ना, आणि हा जो सच्चित आनंद, हे जे भगवंताचं नाव आहे, आनंद हे दिलेलं, हे त्याच्या पलीकडे असतो हा आनंद. सुख दुःख म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे. तर असा जो आनंद आहे तो त्या भक्ताला मिळतो, आणि तो आनंद तर मिळतो, आणि शिवाय मोक्षाची पण प्राप्ती होते. आणि ह्याचं साधन म्हणजे एक
आणि ते साधन म्हणजे भक्ती. त्याचा जो आपण आता अध्याय आता करतो आहोत तो भक्ती ते. आणि याचं भक्तीचं मुख्य लक्षण काय असतं? आता पुढे आपल्याला भगवंत याच्यामध्ये भक्ती कशी करायची ते पण सांगतील, भक्ताची लक्षणं पण सांगतील आणि ह्याच्यामध्ये भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत की एक काय कारुण्य आणि प्रेम हे असायलाच पाहिजे. जिथे प्रेम असतं तिथे कारुण्य. कारण कारुण्य नसतं तर भगवंताने आपल्यावर कृपाच केली नसती. भगवंताच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल म्हणा, आपल्या भक्तांबद्दल जास्त म्हणता येईल असं इतकं कारुण्य असतं की ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्याच्या आधीच भगवंताला समजतात. आणि मग भक्तीचे प्रकार तर आपल्याला माहिती आहेत. गुण महात्म्य भक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यसक्ती, सख्यसक्ती. म्हणजे थोडक्यात काय, कुठलंही वापरा, कुठलाही भाग घ्या, कुठलाही रस्ता घ्या, कुठल्या तुमच्या भावना फिलिंग्स तुम्हाला ज्या घ्यायच्या असेल कशालाही धरा तुम्ही, पण तिथपर्यंत जा भगवंतापर्यंत. इथे अडकू नका, कशामध्येही अडकू नका, हे भगवंतांना ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात पराकोटीचं सांगितलेलं आणि ते म्हणजे परमविरहा भक्ती, जे मी सांगितलं ना मीराबाईचं. परमविरहा भक्तीमध्ये, कारण त्याच्यामध्ये काय होतं, आर्तता येते. आणि जेवढी आर्तता, म्हणून भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की माझे जे 4 भक्त आहेत त्यातला एक आरती भक्त सुद्धा आहे. तर भगवंतांनी केवढी सूट दिलेली आहे की काही हरकत नाही, तुमच्यावर संकट आलं तरी माझी तुम्ही आठवण केली तरी हरकत नाही, तरी सुद्धा मी धावून येईन तुमच्यासाठी. कारण दुसऱ्या कुठेही आपल्याकडे असं म्हटलं जातं की जे लेखक असतात किंवा कवी असतात, नाही का, कारण ते कवित्व पुष्कळाने, तुलसीदासांनी कवित्व भक्ती केली. कारण त्यांनी सगळं कविता म्हणजे इतकी त्याच्यामध्ये अर्थता येते त्या शब्दांमध्ये की तो एखादा शब्द आपल्याला हलवून सोडतो. म्हणून त्याने सांगितलं की ही कुठली भक्ती आहे, परमविरहा भक्ती. आणि एक तन्मया भक्ती किंवा तन्मयता भक्ती असं म्हणतात, जी राधेमध्ये होती. म्हणजे त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, म्हणजे भगवंत आहे का नाही का काय ह्याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही. आता शेवटचं आणखीन एक सांगायचं म्हणजे की आता आपण बघतो ना, आपण असं ऐकतो ना, काय ऐक आज किती किती तऱ्हेचे संत असतात म्हणा किंवा भक्त. संत नाही, भक्त भक्त म्हणावं आपण. तर ते कसे असतात, एक आचार्य कोटीचे असतात, एक अवधूत कोटीचे असतात. आपण आता बघतो ना वेगवेगळे संप्रदाय असतात, नाही का. आता आचार्य कोटीचा संप्रदाय सगळ्यात पहिल्यांदा सुरू केला तो शंकराचार्यांनी. आणि त्याच्या आधीचा पण होता खरं म्हणजे, पण त्यांच्यापासून आपण असं मानतो असं शंकराचार्य आहेत, मग त्याच्यानंतर रामानुजाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, हे आचार्य. हे सगळे हा कुठला संप्रदाय झाला, आचार्यांचा संप्रदाय झाला. ते सुद्धा संतच, ते सुद्धा भक्तच, पण ते आचार्य कोटीचे भक्त. हे काय करतात की ज्ञानी असं जास्त करून हे पण ना अद्वैती मार्गी सुद्धा असू शकतात, विशेषतः द्वैती मार्गी पण असू शकतात, आणि द्वैती शुद्धाद्वैती कसेही असू शकतात. पण त्यांचा भर जास्त कशावर असतो, तर ज्ञानावर भर असतो. तर ज्ञानावर ते जास्त हे करतात की म्हणून आणि जरी समजा त्यांची शिकवण म्हणा किंवा लोकांच्या मध्ये जागृती करण्याची त्यांची पद्धत म्हणजे ज्ञानाची पद्धत असते, म्हणून त्यांना म्हणायचं आचार्य कोटी. म्हणून आपण बघतो शंकराचार्यांची जी परंपरा आहे आणि त्यांचे जे भक्त चालत आलेले आहेत त्या सगळ्यांना आचार्य म्हणतात. पण असं याच्यामध्ये कोणी मोठं आणि कोणी छोटं असं काही नसतं. आणि आता अवधूत कोटीमध्ये काय माहितीये, अवधूत कोटीमध्ये परत 2 भाग असतात. एक निवृत्ती मार्गी असतात आणि एक प्रवृत्ती मार्गी असतात. आता निवृत्ती मार्गी म्हणजे जास्त करून अद्वैती मार्गी, म्हणजे ते काय समजतात, हे सगळं जग खोटं आहे, नाही का, हे सगळी सृष्टी म्हणजे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे असं. आणि त्याच्या विरुद्ध प्रवृत्ती मार्गी असतात, ते काय म्हणतात की ही सृष्टी म्हणजे भगवंत आहे. तो झाला प्रवृत्ती मार्ग. मग आता कुठलाही भगवंत घ्या तुम्ही, राम घ्या, कृष्ण घ्या, हनुमान घ्या, गणेश घ्या, कोणीही घ्या, तर त्यांना काय म्हणायचं, प्रवृत्ती मार्गी संत असं. शिवाय अजून काय काय असतात संतांच्या मध्ये, खूप प्रकार असतात संतांमध्ये सुद्धा. कोणी कर्मयोगी संत असतात की म्हणजे संत असतात पण कर्मयोगी करून, पण सगळ्यांचं ध्येय एकच असतं. ध्येय एकच ते म्हणजे जगाचं कल्याण करायचं, लोकांचं कल्याण करायचं. त्याच्यामध्ये ज्ञानयोगी संत असतात, त्याच्यामध्ये भक्तियोगी संत असतात, नाही का. कोणी आनंद असतात म्हणजे चिन्मय आनंद म्हणा किंवा कुठले विवेकानंद म्हणा किंवा हे, म्हणजे त्यावरून साधारण कळलं जातं आपल्याला हे कुठले संप्रदायाचे आहेत. कोणी स्वामी असतात, कोणी तीर्थ असतात, कोणी गिरी असतात. तर ते त्या त्या संप्रदायाला फॉलो करतात, त्या त्या मार्गाला फॉलो करतात असं आपण समजायचं.
बरं का. आणि संत ही काही संज्ञा नाही आहे त्या मानाने, नाही का. आणि आता संतांमध्ये तुम्ही बघा, फार इंटरेस्टिंग आहे की संतांमध्ये असं काही नाही आहे की तुम्ही संन्यास घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही गृहस्थ असं पाहिजे, असं काही नाही आहे. हा, तर संत हा एक प्रकारचा आपण म्हटलं तर एक भाव आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता तुम्ही सगळ्यात सोपं आणि थोडक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले संत घ्यावे, 5 संत. आता तुम्ही बघा, तुकारामांचं आपल्याला माहिती, लग्न झालेलं होतं, संसारी होते, ते वाणी होते, बायको होती, पण त्यांचा संसार कधी नीट नाही झाला. बायको कर्कशा, सगळे भानगडी आल्या संसाराच्या वगैरे वगैरे. त्यानंतर एकनाथाचं एकदम त्याच्या उलट. त्यांचं पण लग्न झालेलं होतं, ते गृहस्थी होते, बायको अतिशय चांगली, सोज्वळ, सुजाण, सगळी अतिशय चांगली, म्हणजे त्यांचा संसार अतिशय छान झाला. त्यानंतर नामदेवांचं पण लग्न झालेलं होतं, पण नामदेवांचा असा तसाच म्हणजे यथातथा म्हटल्यासारखा चालवत होता. असं काही कुठे वाचण्यात आलेलं नाहीये की खूप छान झाला किंवा खूप वाईट झाला, असं काही नाहीये. त्यांच्या आयुष्याचं ध्येय हेच होतं की ज्ञानेश्वरीचं त्याने जे अभंगामध्ये रूपांतर केलं आणि ते सगळ्यांना ऐकवायचं. आता रामदास हे पक्के संन्यासी होते, त्यांनी म्हणजे अगदी ऑफिशियली संन्यास घेतलेला होता, म्हणून रामदासांना स्वामी म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, एकनाथांना स्वामी नाही म्हणत, रामदास स्वामी असं म्हण. आणि त्यातून समर्थ म्हटलं जातं. समर्थ हे विशेषण फक्त रामदासांनाच आहे, बाकी कोणाला नाहीये. आणि क्रियाशील संत म्हणजे कसे काय त्यांनी आपलं ज्ञान किंवा हे त्यांनी म्हणजे समाजामध्ये स्वतःला झोपून टाकलेलं होतं. तर म्हणून रामदास हे संन्यासी होते. ज्ञानेश्वर कोण होते? ज्ञानेश्वर सगळ्याच्या वर होते. संन्यासी होते का? नाही. गृहस्थी होते का? नाही. गृहस्थी नव्हते का? नाही. संन्यासी नव्हते का? नाही. मग होते कोण ज्ञानेश्वर? बघितलं तर ते आपल्या कुटुंबाबरोबर राहत होते, बघितलं तर संन्यासासारखे राहत होते, बघितलं तर त्यांचा ऑफिशियली संन्यास नव्हता झालेला, कारण त्यांची मुंजच मुळी झालेली नव्हती, तर संन्यास कसा घेणार ते? किंवा तसं घेता येत होता, पण तसा ऑफिशियली संन्यासी म्हणून नव्हते, पण राहायचे संन्यासासारखे. म्हणून ज्ञानेश्वरांची जी पातळी आहे ती फार उच्च पातळीचे होते. ते या सगळ्याच्या वरचे होते. म्हटलं तर हे, म्हटलं तर ते, म्हटलं तर होऊन, म्हटलं तर नाही, असं सगळं होतं. मग आता आपण भक्तीला सगळ्यांनी एवढं का बरं हे दिलेलं आहे? कारण याचं वैशिष्ट्य हेच आहे भक्तीचं, की भक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येक जीवाला भक्तीचा अधिकार आहे. भगवंतानी ह्याच्यामध्ये कुणालाही आडकाठी केलेली नाहीये. आता ज्ञानामध्ये पुष्कळ आपल्याला एक तर तेवढी बुद्धी चांगली पाहिजे आणि शार्प पाहिजे, नंतर एकाग्र बुद्धी पाहिजे वगैरे, पुष्कळ त्याला हे आहे. नंतर ध्यानामध्ये सुद्धा यमनियम पाळले पाहिजेत वगैरे वगैरे. कर्मामध्ये सुद्धा, कर्म जरी आपण कर्मी करायचं म्हटलं तरी एक तर तुमचं शरीर चांगलं पाहिजे आणि कुठली कामं करायची त्याप्रमाणे तुमच्याकडे तेवढी सामग्री पण पाहिजे. म्हणजे थोड्याशा काय म्हणतात त्याला, यम नियम त्यांच्यामध्ये पण येतात. भक्तीमध्ये भगवंत म्हणतात की माझी भक्ती करण्यासाठी कुणालाही आडकाठी नाही, कोणीही माझा भक्त होऊ शकतो. भगवंतांनी 7 प्रकारचे भक्त सांगितले की कोण कोण होऊ शकतो. आधी तर 7व्या अध्यायामध्ये 4 भक्त सांगितलेच आहे, की म्हणजे तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसली आणि पण तुम्ही माझं अनन्य भावाने नाव घ्या, हे एकच त्याच्यामध्ये त्यांनी रूल घालून दिलेला आहे. आरती, अर्थार्थी, ज्ञानी, सगळे त्याचे 4 तऱ्हेचे भक्त सांगितले की तुम्हाला हे असू दे. आणि इतकंच नाहीये, स्त्रियो वैश्या सता शूद्रा सेती यांती परामगतीम किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजश्रेष्ठता. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही अगदी दुराचारीतला दुराचारी, पापीतले पापी जरी तो माणूस असेल त्याला सुद्धा अधिकार आहे. का? तर जन्मावर आपला अधिकार नाहीये ना, कंट्रोल नाहीये ना कुठे जन्म. आणि पाप योनीमध्ये जन्मलेले जे आहेत त्यांना सुद्धा भक्ती करायचा अधिकार आहे. म्हणजे भक्ती एवढी मोकळी आहे, कुणालाही भक्ती करता येते. पण भक्ती म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून भगवंत सांगतात की स्त्रियांना आहे, शूद्रांना, कारण त्या काळामध्ये असं होतं की पुष्कळशा गोष्टी ज्या होत्या त्या अशा रेस्ट्रिक्टेड होत्या, की ब्राह्मणांनीच करायच्या वगैरे वगैरे. शूद्रांना, वैश्यांना, स्त्रियांना एवढी काय म्हणजे मोकळी नव्हती त्यावेळेला. मग भगवंतांनी सगळं खुलं करून टाकलेलं होतं की कोणीही या. प्रत्येक जसे लोकमान्य टिळक म्हणायचे ना
की काय म्हणतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी इथे म्हटलेलं आहे की भक्ती करणं हा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. पण एवढंच एक त्याच्यामध्ये त्यांनी रूल घालून दिलेला आहे की भक्ती मात्र अनन्य भावाने करायला पाहिजे. म्हणजे जमेल तशी भक्ती, वाटेल तशी भक्ती, कधी हे मनामध्ये डाऊट ठेवून असं नाही. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्य भावाने, म्हणजे न अन्य, म्हणजे दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही, दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही, पैसा नाही, आपलं पद नाही, आपले कुटुंबी नाही, कशावर नाही अवलंबून, फक्त भगवंतावर. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं पण नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की तू कर भक्ती माझी, पण कशी कर? अनन्य भावाने भक्ती कर. आता हे सगळं ऐकून, आणि हे भगवंतानी 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये जास्त सांगितलेलं आहे. ते ऐकल्यामुळेच अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न आला होता, तो आपण मागच्या वेळेला घेतला होता की कोण मग कशी भक्ती करावी, कोणची करावी. निर्गुणाची केली तर भगवंतांनी सांगितलं होतं की निर्गुणाची भक्ती केली तर तुला काय होईल, लवकर प्राप्ती होईल माझी. पण ती कठीण आहे. क्लेशोधिकतरस्तेषा. तिथे ना फार तुला कर्म करावे, तुला कष्ट करावे लागतात. निराकार भक्ती करणं सोपं नाहीये आणि ऐऱ्या गैऱ्याचं काम पण नाहीये ते. म्हणून त्याच्यापेक्षा तू माझी भक्ती कर ना. म्हणून मग 6व्या ह्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस 6व्यापर्यंत थांबलो होतो की तो जो माझ्यामध्ये तुझी सगळी आपल्यामध्ये ना कर्माचा प्रवाह किंवा वेग खूप असतो. हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. आपण सतत काही ना काहीतरी करत असतो. काया वाचा मना, कायेन वाचा मनसेंद्रियैव, असं जे आपण म्हणतो ना, कायेने तरी काहीतरी करत असतो, शरीराने जर आपण बसलो असू तर मन तरी काहीतरी करत असतं, वाचा तरी काहीतरी करत असते, कंटाळा तर आपण बोलतो तरी कोणाशी तरी. तर म्हणून ही जी कर्म केलेली असतात तर ती सगळी तू काय कर, मला अर्पण कर, आणि त्याच्यामध्ये तू सगुण रूपाने भक्ती करू शकतोस. म्हणून आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, आपलं काय असतं, आपलं जीवन ना सगळं कंपार्टमेंटल असतं. म्हणजे कसं, उठल्यापासून आपण असं केलेलं असतं की इतका वेळ स्वयंपाकाला द्यायचा, इतका वेळ घरातली कामं करायची, इतका वेळ देवाची पूजा करायची, इतका वेळ काय इतर काय कामं करायची असेल तर ते, इतका वेळ बाहेरची कामं करायची, इतका वेळ काय टीव्ही बघायचा. असं आपण एक कंपार्टमेंटल करून ठेवलेलं आहे. तर भगवद्गीता आपल्याला काय शिकवते की हे जे आहे ना, ही भक्ती म्हणा किंवा कुठलाही मार्ग आपण त्यासाठी घेतला, कर्म मार्ग घ्या, कुठलाही मार्ग घ्या, त्याच्यामध्ये जर समजा घेतला तर पूर्णच्या पूर्ण आपलं आयुष्य भक्तिमय किंवा भगवंतमय कसं करायचं. असं कंपार्टमेंट न करता, असं नाही आहे की झाली माझी पूजा, अर्ध्या तासाची पूजा झाली, आता मी काही करायला मोकळी झाले, असं नाही होत. त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताच्या पायी आपल्याला वाहता आला पाहिजे. पण आता वाहता आला पाहिजे म्हणजे काय, बाकीची कामं सोडून द्यायची असं नाहीये. तर त्या कामामध्ये भगवंत कसा बघायचा आणि ते काम भगवंताच्या चरणी कसं अर्पण करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर इथे भगवंत ते सांगतात की भक्तियोग याच्यासाठी फार चांगला आहे. कारण चिंतन करायला आपल्याला कोणीही अडवत नाही. आपण सगळी कामं करत असताना, काही करत असताना भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणून सांगितलं की हे जे हा जो मार्ग आहे भक्तीचा, तो त्या दृष्टीने सोपा आहे, आणि सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये भक्ती सगळ्यात सोपं साधन आहे. कारण ह्याला कुठलेही अडथळे नाही आहेत भक्तीला. चिंतन आपल्याला करता येतं भक्तियोगाने, पण आधी समजून घ्यावं लागतं, ज्ञानाने ते समजून घ्यायचं. म्हणून भगवंतांनी सांगितलं. आणि मग 7व्या श्लोकामध्ये सांगितलं, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. म्हणजे काय, या आपल्याला माहिती आहे ह्याला मृत्यूलोक का म्हणतात. या पृथ्वीला मृत्यूलोकच म्हणतात ना, कारण आपल्याला माहिती आहे की मृत्यू प्रत्येकाला येणारच येणार, कोणीही ह्याच्यातून सुटू शकत नाही. म्हणून याला मृत्यूरूप संसाराचा समुद्र असं त्यांनी नाव दिलेलं आहे की ह्याच्यातनं कोणीही वाचू शकत नाही. पण ह्याच्यातनं मी एकटाच तुझा उद्धार करेन. ह्याचा तुझा उद्धार करेन कशातनं, या मृत्यूरूपी संसार सागरातून मी तुला वर काढेन. केव्हा, तू जेव्हा माझी अशी भक्ती करशील तेव्हा. तर ते म्हणून याच्यासाठी भक्ती करायची. बाकी बाकी दुसऱ्या भक्तीमध्ये तुला अतिशय क्लेश होतील, आणि एवढं करूनही आपल्याला यश मिळेल का नाही याची काही गॅरंटी नाही आहे. एखाद्या वेळेस मिळेल, एखाद्या वेळेस अर्ध्यातच आपण थकून सोडून देऊ किंवा निराश होऊन जाऊ, काही होऊ शकतं.
मग आता ह्याच्या पुढच्या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं कशी करायची भक्ती. मग अर्जुनाला समजावून सांगायचं होतं ना त्यांना, कारण 12वा अध्याय हा भक्तीचा शेवटचा आहे. भक्तीचा जो तीन तीन भाग जे केलेले आहेत त्याच्यामध्ये 12व्या अध्याय जी भक्ती 7व्या अध्यायापासून सुरू होती, 7, 8, 9, 10, 11, 12. तर 12व्या अध्यायामध्ये भक्तीचं प्रकरण संपतं आणि 13व्या अध्यायापासून ज्ञानाचं प्रकरण सुरू होतं. तर भगवंतांनी हे भक्तीचं प्रकरण अगदी बरोबर मध्ये घातलेलं आहे त्या मनाने. तर म्हणून आता भगवंत सांगतात, मी सांगतो ना तुला माझी भक्ती कशी करायची ते. आता कशी करायची, तर 8व्या श्लोकामध्ये 8, 9, 10 10वा आणि 11व्या श्लोकामध्ये त्यांनी 11व्या श्लोकामध्ये थोडंसं सांगितलेलं आहे आणि 12व्या श्लोकाची त्यांनी समाप्ती केलेली आहे तिथे. म्हणजे तिथे अल्टिमेट ट्रूथ म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय असते ते त्यांनी 12व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर आता 8व्या श्लोकामध्ये काय सांगतात, मय्येव मनाधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. एक एक शब्द यातले इतके महत्वाचे आहेत ना, जर आपल्याला पटले, जर आपल्याला आवडले, जर आपल्याला त्याचं अनुसरण करावं वाटलं तर इथे सांगतात की इथे भगवंताने 2 गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या, की मय्येव मन आधस्व, तुझं मन माझ्यामध्ये घाल, माझ्यामध्ये लाव मन. आणि दुसरं, तुझी बुद्धी माझ्यामध्ये लाव. मन आणि बुद्धी हे कसे आपल्या व्यक्तिमत्वाचे 2 मोठे खांब आहेत. जसं एकनाथांना संतांच्या ह्याच्यामध्ये खांब म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे हे आपल्या व्यक्तित्वाचे खांब आहेत ते 2. हे जर तू दोन्ही जर मला माझ्यामध्ये लावशील तर तू माझ्यामध्येच निवास करशील, म्हणजे माझ्यामध्येच नेहमी राहशील. ह्याच्याबद्दल जराही. आणि आणखीन एक गोष्ट, भगवद्गीतेतला सांगितलेला एक एक शब्द जो आहे ना, अर्थात आपली आपली भावना असते, कोणी मानतं कोणी मानत नाही, ती गोष्ट वेगळी, पण हे अगदी अक्षरशः 100% सत्य आहे. भगवंत स्वतः सांगतात, हे 2 जर तू माझ्यामध्ये लावलेस तर त्याच्यात संशयच नाहीये की तू माझ्यापर्यंत येशील. हे लावता आले तर. आता हे मनाला आणि बुद्धीला भगवंतामध्ये लावणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर अर्जुन म्हणाले, हे तर फार अवघड सांगताय तुम्ही, मन आणि बुद्धी लाव म्हणून. आणि परत त्याच्या मनातले भाव. आणि भगवद्गीता अशा तऱ्हेने सांगितल्या गेलेली आहे की अर्जुनाच्या तोंडातनं शब्द यायच्या आधीच भगवंत त्याचा भाव जाणून घेतात आणि त्याचं उत्तर आधीच देऊन टाकतात. तसंच या 3 श्लोकामध्ये आहे. 9व्या श्लोकामध्ये सांगतात की समजा अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरं, जर तुला तुझं मन माझ्यामध्ये स्थिर करता आलं नाही. हाच आपण प्रश्न विचारू ना. 6व्या अध्यायात अर्जुनाने विचारलं, अरे मन लावा मन स्थिर करा म्हणून सांगताय तुम्ही, आणि तुम्हीच सांगता की मन हे इतकं वायूसारखं चंचल असतं, एका जागी ते स्थिर राहू शकत नाही, आणि तुम्ही सांगताय की माझ्यामध्ये स्थिर करा. हे कसं शक्य होईल? वाऱ्याला जर मी मुठीमध्ये पकडायचं ठरवलं तर ते करता येईल का मला? नाही करता येणार. मग तुम्ही का अशा अवघड मार्ग मला सांगताय? इतका अर्जुन मोकळा होता भगवंतांबरोबर. तर इथे भगवंत त्याला आधीच सांगतात. मग परत म्हणतात, अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरं, म्हणजे तुझं मन माझ्यामध्ये स्थापन करण्यासाठी तू जर समर्थ नसशील, कारण भगवंतांना माहिती होतं अर्जुन असं विचारणारच विचारणार, समर्थ नसशील तर तू काय कर, मग तू काय कर, अभ्यास योग कर. अभ्यास योगाचा अर्थ असा आहे की जे गोष्ट किंवा जे ध्येय आपल्याला साधायचं असतं ना, ते साधण्यासाठी सारखा सारखा प्रयत्न करणं, त्याला म्हणायचा अभ्यास. परत 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 प्रॅक्टिस, आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. त्याप्रमाणे हे आहे. ह्या पण गोष्टी प्रॅक्टिसनीच होतात. एकदम आज माझ्या मनामध्ये आलं ना उद्या मी तिथे पोहोचले असं होऊ शकत नाही. खूप अभ्यास करावा लागतो. तर भगवान म्हणतात की तू ह्याचा अभ्यास कर, म्हणजे हे तुला जमेल हळूहळू. कारण आपल्याला माहिती ना, कुठलीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल, कुठलीही एखादी आपली हॉबी म्हणा, कला म्हणा, इव्हन आपण किंडरगार्टन मध्ये ABCD शिकत होतो तेव्हा कुठे येत होतं आपल्याला? 100दा आपल्याकडे गिरवून घ्यायचे किंवा आई जे काय असेल. आणि आता आपण किती सहजपणे करतो का? तर आपण इतके वर्ष अभ्यास केला त्याचा. हा अभ्यासाचा परिणाम म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याने, अभ्यास केल्याने काय होतं, ते ना आपलं एक हॅबिट बनून जातं. आणि होतं काय करणार ना, आमची सवयच अशी आहे असं आपण म्हणतो सुद्धा. आता एखादा क्रोधी माणूस असेल आणि त्याला जर समजा एकदम खूप पटकन राग येत असेल, क्रोध येत असेल, तर आपण काय म्हणतो, नाही नाही त्याचा ना स्वभावच तो आहे.
स्वभाव तो आहे म्हणजे पण स्वभाव आपणच बनवलाय ना. ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून तो मिटवायचा असेल, तर तो पण आपल्यालाच मिटवायला पाहिजे. कारण तो तसा स्वभाव बनण्यासाठी आपण जन्मानुजन्म प्रॅक्टिस केलेली असते. तसंच भगवान इथे म्हणतात, कारण अभ्यास केल्यामुळे काय होतं, हॅबिट बनते. हॅबिट बनल्यामुळे काय होतं, की त्यामुळे आपलं काय होतं, एक पर्सनॅलिटी म्हणा किंवा व्यक्तित्व बनतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं व्यक्तित्व बनतं आणि ते आपलं कॅरेक्टर होऊन जातं. म्हणून आपण म्हणतो ना, आता आपण महाभारतामध्ये वाचतो, की युधिष्ठिर कधीही खोटं बोलायचा नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती होतं, की युधिष्ठिराने सांगितलं म्हणजे ते खरंच असणार, कारण तो कधी पण खोटं बोलत नाही. याला म्हणायचं कॅरेक्टर. एखाद्याने एखादा शब्द दिला, की तो मनुष्य तो शब्द पाळणारच. हे त्याचं व्यक्तिमत्व आहे, हे त्याचं कॅरेक्टर आहे. ते अभ्यासामुळे बनतं. पण सुरुवात त्याची पहिली पायरी ही अभ्यासाची. म्हणून भगवान त्याला सांगतो, की तू अभ्यास कर ना. मनाला माझ्यामध्ये लावण्याचा अभ्यास कर ना तू. आता मनाला माझ्यामध्ये लावायचं म्हणजे काय करायचं? काय मन काही वस्तू नाहीये, काही नाही, की माझ्यातनं काढली आणि देवाच्या पुढे ठेवली म्हणून. असं नाही होऊ शकत ते. अभ्यास काय? भगवंताचं चिंतन करण्याचा अभ्यास करायचा. हं. पण त्याच्यापुढे सांगतात, आता त्यांना माहिती आहे, की अर्जुन इतका चंचल होता, कारण तो क्षत्रिय होता. क्षत्रियांचं मन फार चंचल असतं. ते इतकं लागू शकत नाही, की जितकं ब्राह्मण लागू शकतात. ध्यान करून. कारण त्यांना लहानपणापासून सवय असते ती ध्यान करायची किंवा मनाला एकाग्र करायची. पण क्षत्रियांना तशी नसते. ते राजसी वृत्तीचे असतात. विलासी वृत्तीचे असतात. मन एकाग्र करणं त्यांना जमत नाही ते पटकन. म्हणून आता भगवंत लगेच पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, "अभ्यासेत्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि." ते म्हणलं, आता तू म्हणशील, मला हा नाही जमणार अभ्यास. अजिबात हा अभ्यास मला जमणार नाही. म्हणजे अभ्यासेत्य असमर्थोसी. म्हणजे अभ्यास करण्याला मी असमर्थ आहे. हं. तर मग काय करतो? हं. ठीक आहे. भगवान म्हणतात, "नाही ना जमत तुला, मग तू काहीतरी करशील ना पण कर्म. काहीतरी काम करशीलच ना." कारण क्षत्रिय आहे. क्षत्रियामध्ये करण्याची उर्मी खूप असते. कारण राजसी वृत्ती असते त्यांची. म्हणून ते म्हणतात, की "तू काहीतरी तर कर्म करशील ना, तर मग ते कर्म कसं कर?" ह्याच्यामध्ये कर्मयोग येतो परत आता. म्हणजे कर्मयोगातनं भक्ती कशी साधायची, हे आता ह्या भगवंताने ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की कशी. तर म्हणे, "तू जे जे कर्म करशील ना, माझ्या निमित्त कर." माझ्या निमित्त कर म्हणजे काय? कसं करता येईल बरं माझ्या निमित्त कर्म? म्हणजे थोडक्यात असं आहे, की एखादी मनानी, वाचेनी, वाणीनी म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतोय, तो भगवंत आहे असं समजून करायचं. ही माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझा पती आहे, माझी पत्नी आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, असं समजून नाही करायचं. ते भगवंत आहेत असं समजून करायचं. आणि एकदा आपलं त्या भगवंतावर प्रेम जडलं, की आपण त्या माणसासाठी जे कर्म करतो आणि त्या ठिकाणी ज्याला भगवंत बनतो, ते कसं होतं, ते कर्म कसं होतं, निस्वार्थीच होतं ते. कारण त्याच्यामध्ये अपेक्षा नाही काही सुद्धा आपल्याला. अगदी निस्वार्थ मनाने, आसक्ती नाही कशाबद्दल, आणि दुसरं म्हणजे मागण्याची इच्छा नाही काही. मला तुझ्यासाठी करावंसं वाटतं म्हणून मी करते. तू मला काही द्यावंस म्हणून, चांगलं म्हणावंस म्हणून, माझ्यासाठी परत काही करावंस म्हणून, यासाठी नाही. म्हणून भगवंत सांगतात, की जी जी कर्म करशील ना, म्हणजे या कर्मयोगातनं भक्तियोगात कसं जायचं, हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो श्लोक आहे ना, आता त्याच्या पुढे अर्जुन म्हणतो, मी ते पण नाही करणार. म्हणतात, "अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यथात्मवान." म्हणतात, अर्जुन म्हणजे अर्जुन कदाचित आता असं विचारेल, "छे, मला नाही जमणार हे सुद्धा करायला." नाही का? आणि मन आणि बुद्धी, हं, याच्यावर विजय प्राप्त केल्यावर कर्माचं जे फळ मिळेल, ते दुसरं कशाला कोणाला देऊ मी ते? का देऊ? तर भगवंतांनी सांगितलेले शेवटचं भगवंतांनी सांगितलं याच्यामध्ये, की "अरे, जी फलाच्या इच्छेची फलेच्छाची प्राप्ती तुला जी होईल, ती ठेवू नकोस. ती तू मला अर्पण कर." म्हणजे कसं समजा, अर्जुनाच्या बाबतीतच म्हणायचं झालं, तर आता तू जी हे विजय म्हणजे तो युद्ध सुरू केलेलं आहेस, आता त्याच्यामध्ये जरी तू हरलास किंवा जरी तू जिंकलास, कसंही झालास, तरी ते दोन्ही तू मला अर्पण कर. आता मी ह्या युद्धाला आलो आहे आणि मी ते जिंकणारच
पण अर्जुन मुळे ह्याच भावनेने आला होता ना सुरुवातीला, की म्हणजे त्याच्या पहिल्यांदा सुरुवातीला त्याच्या मनामध्ये येतही नाही, किंतु पण येत नाही की आपण हारू म्हणून. मी त्यांना कसं मारू, मी त्यांना कसं मारू, मग ते मेले तर मला पाप लागेल, ह्याच विवंचनेमध्ये तो होता. त्याच्या डोक्यामध्ये हे नाही येत की ते सुद्धा तुला मारू शकतील ना. नंतर शेवटी शेवटी त्याच्या डोक्यात येतं ते. पण सुरुवातीला त्याच्या येत नाही, ह्याला म्हणायचं इगो. म्हणजे ह्या इगो सकट म्हणजे असं म्हणाल की अभिमान होता अर्जुनाला. आणि अर्जुन अभिमान करण्यासारखाच होता. अभिमान, पण तो अभिमान केव्हा त्या इगो मध्ये, अहंकारामध्ये बदलून गेला. असं म्हटलं जातं ना की अभिमान आणि अहंकारामध्ये एक अतिशय सूक्ष्म रेषा असते. माणसाने अभिमानी असावं, पण अहंकाराची नेहमी जाणीव ठेवावी की आपण ही लाईन ओलांडायची नाही. तर त्याच्या आतमध्ये राहता आलं पाहिजे. पण अर्जुनाने ती लाईन ओलांडली होती आणि तो आता अहंकारामध्ये गेलेला होता. आणि त्याला असं वाटायला लागलं, नंतर त्याच्या लक्षात, म्हणून भगवंतांनी लगेच त्याला मागे ओढलं. आणि मग आता ह्याच्यामध्ये सांगतात की हे बघ की तू सगळ्या कर्मांच्या फलांचा म्हणजे फलेशा सोड. म्हणजे हे दोन्ही जे श्लोक आहेत ना, हे कर्ममार्गाचे श्लोक आहेत की तू कर्ममार्गाचं आचरण कर. कर्ममार्गामध्ये काय असतं, आपलं कर्तव्य कर्म करायला पाहिजे. पण ते कसं करायला पाहिजे, आसक्ती रहित करायला पाहिजे, फलेच्छा रहित करायला पाहिजे आणि स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये नसला पाहिजे. जे जे आपण करू ते सगळं, असं म्हटलं जातं, राधा श्वास सुद्धा घ्यायची तो सुद्धा फक्त कृष्णासाठीच. आता राधा म्हणजे इथे आपण गोपी घ्यायचं, पण राधेचं नाव काही कुठे नाही आहे. पण त्यांचा इवन प्रत्येक श्वास, इवन डोळ्यांची उघडझाप, ही सुद्धा फक्त कृष्णासाठीच असायची. ती फार उच्च स्थिती झाली. आपल्याला उगीच उदाहरण म्हणून असं सांगते मी, पण इथे अर्जुनाच्या मनात अशा शंका आल्या होत्या. त्यामुळे भगवंतांनी त्याला हे केलं. आणि आता 12वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते काय मॉरल ऑफ द स्टोरी सांगून टाकतात त्याला, की काय सांगायचं. या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत भगवंतांनी. एक, आपल्याला जर समजा कुठलीही गोष्ट करायची असेल, कुठलाही मार्ग आचरायचा असेल, कुठलाही मार्ग घ्या तुम्ही, भक्ती मार्गाचा घ्या, ज्ञान मार्गाचा घ्या, कर्म मार्गाचा घ्या, आधी त्याचं ज्ञान तर व्हायला पाहिजे ना. नाहीतर आंधळ्यासारखं कोणीतरी सांगितलं, आपण केलं, तो खड्ड्यात, आपण खड्ड्यात, असं होतं. असं नाही चालत त्याच्यात. अध्यात्मामध्ये डोळे उघडे ठेवून सगळं करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञान, श्रेय ज्ञान. तर हा श्लोक मी पुढच्या वेळेला घेईल, पण नुसतं एवढंच सांगते की हे जे आहे की ज्ञानाशिवाय भक्तीला ज्ञानाचे डोळे हवेच हवे. अंधभक्ती कधीही करू नये. त्याच्यामध्ये भक्तीचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले की एक पराभक्ती असते, एक अपराभक्ती असते. अपराभक्तीमध्ये परत अजून 2 डिव्हिजन्स होतात. एक वैधी भक्ती किंवा गौणी भक्ती असते. तर ती गौणी भक्ती, वैधी भक्ती म्हणजे आपण जे रिच्युअल्स म्हणतो त्याला, की म्हणजे सकाळी उठून आपल्याला, आणि ते रिच्युअल काय होतं, आपल्याला सवयीमुळे किंवा हॅबिटमुळे ते केल्याशिवाय चैन पडत नाही. आता भक्तीचंच म्हणून नाही, घरातल्या कुठल्याही गोष्टीची आपण एखादी करायची सवय झाली ना आपल्याला, ते केल्याशिवाय आपल्याला चैन नाही पडत. ते आपलं हॅबिट होऊन जातं. कसं होतं, रोज करून 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 करून. तसंच या भक्तीचं पण होतं की पूजा केल्याशिवाय मला चैनच पडत नाही सकाळी. पण तेवढ्या वेळेस पूजा केली की परत आपण बाकीच्या आपल्या स्वभावामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या कर्मामध्ये कशामध्ये फरक पडतो का, ते बघायला पाहिजे. आपण स्वतःला सतत 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 तपासायला लागतं की मी कुठे आहे, कुठे चालले आहे, काय चाललंय, अजून पुढे गेले का नाही. कारण ही खूप अगदी ही वाटचाल जी असते ना, ती खूप हळू असते आणि लांबची असते, पण अतिशय आनंदाची असते. तर म्हणून त्यांनी सांगितलेलं भगवंतांनी की ज्ञान हे भक्ती बरोबर चाललं पाहिजे. म्हणून ते पहिलं मी सांगितलं ना, ती भक्ती जी कृश होती, कारण तिची 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य. हे खूप क्रश होऊन जातं, कारण लोकांनी त्याला श्रद्धा दिली नाही, जे काय असेल ते म्हणजे. पण ज्ञान हे भक्तीला पाहिजेच पाहिजे. म्हणून आता भगवंताची भक्ती करायची, भगवंतावर प्रेम करायचं, भगवंताची अनन्य भक्ती करायची. म्हणजे कुणाची करायची भक्ती, कशी करायची, त्याच्यासाठी सांगितलं भगवंताने इथे की हे बघ, भक्ती भक्ती कशी करायची मी तुला सांगतो. आणि कारण आपण भगवंताला बघू शकत नाही ना, बघतच नाही ना. सूक्ष्म असतो भगवंत अतिशय. स्थूल आपल्याला सगळं दिसतं, पण सूक्ष्म हे दिसत नाही. असा भगवंत सगळीकडे भरलेला असतो. तर म्हणून भगवंत सांगतात की हे बघ, ही भक्ती आहे ना, आधी मी म्हणजे कोण हे मागच्या अध्यायांमध्ये भगवंतांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यांनी अर्जुनाची
जिज्ञासा एवढी जागृत केली की अर्जुनाला अगदी राहवलं नाही. हो हो, हे खूप छान आहे. आपलं असंच होतं, कोणी जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली की आपल्याला वाटतं ते केव्हा बघतो आणि केव्हा ऐकतो आणि केव्हा करतो, असं होऊन जातं. त्याचं वर्णन जसं जसं ऐकू तशी तशी आपली उत्सुकता किंवा उत्कंठता वाढत जाते. गोष्टी नुसत्या बुद्धीने समजावून घेऊन काही उपयोग होत नाही त्याचा ना. त्याच्यामुळे बुद्धीमध्ये अहंकार वाढतो फक्त, की मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, मला हे कळतंय, मला ते कळतंय. हे फक्त पण त्याच्या आपल्या जीवनावर किंवा आपल्या आचरणामध्ये फारसा उपयोग होत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं याच्यामध्ये, की तू आधी भगवंत म्हणजे काय हे जाणून घे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की निर्गुण भगवंत कसा असतो, सगुण भगवंत कसा असतो. मग अर्जुनाची उत्सुकता झाली, ते 10व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की मग तुला मी कुठे कुठे बघू, कसा बघू? पण बघायला गेलं तर भगवंत कुठेच दिसत नाही. म्हणून मग भगवंतांनी विभूती सांगितल्या सगळ्या. त्या विभूती बघून अर्जुनाला एवढा आनंद झाला आणि एवढी उत्कंठता त्याच्यामध्ये परत निर्माण झाली, की आता मला तुला बघायचंय. मग तिथे ते विश्वरूप दर्शन भगवंतांनी आपलं उघड केलं, की ज्याने अर्जुन अगदी घाबरून गेला. त्याला काही कळेना, की हे असं का? असं कशासाठी म्हणजे एवढं मोठं? तो म्हणाला, "नको, नको, नको मला दाखवू नको." कारण आपली पात्रता पाहिजे ना. भक्ती करायला सुद्धा पात्रता पाहिजे आणि आपल्याला वाटतं भगवंताचं दर्शन, भगवंताचं दर्शन. पण भगवंताचं दर्शन असं तसं होत नाही. कारण आपली पात्रताच नाही मुळी त्याचं दर्शन करून घेण्याची. भगवंत खरंच समोर येऊन उभा राहिला, तर आपल्याला ते बघवणार सुद्धा नाही. कारण त्या आपल्यामध्ये तेवढी शक्ती नसते भगवंताला सामावून घ्यायची किंवा बघायची किंवा करायची. पण हे सगळं आपलं जे आहे, इंद्रिय सगळी आहेत ती प्रकृतीची आहेत आणि लिमिटेड असतात. त्यामुळे ते होऊ शकत नाही. पण म्हणून भगवान म्हणतात, आधी तू माझं ज्ञान करून घे. ज्ञान करून घे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तू प्रॅक्टिस कर आणि मग कर्म कर. कर्म करताना सुद्धा ज्ञान घेऊन कर्म करायला पाहिजे. म्हणून ज्ञान हा पाया आहे. ते समजून घेण्यासाठी आहे, की हे काय आहे? आपण कशासाठी करतो? हे केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? आपण कुठे जाणार आहोत? आपलं काय होणार आहे? आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे? ते तर आधी समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येक मनुष्याचं ध्येय विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, की प्रत्येक मनुष्याच्या जन्माचं ध्येय हेच असतं, की प्रत्येकामध्ये ती डिव्हिनिटी असते. प्रत्येकामध्ये, कारण तो भगवंताचा अंश आहे ना. आत्मा प्रत्येकाच्या मध्ये असतो. ममई वांछो जीवलोके म्हणून 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे, की तू अंश रूपाने मी तुझ्यामध्ये आहे, हे प्रत्येकाने जाणून घ्यावं आणि त्याचं प्रगटीकरण कसं करावं ते ह्या मार्गाने प्रगटीकरण करता येतं. आणि जेव्हा त्याचं प्रगटीकरण होतं तेव्हा तो जीव त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो. आणि जेव्हा तो विलीन होतो त्याच्यामध्ये, त्यालाच म्हणायचं आत्मसाक्षात्कार किंवा त्यालाच म्हणायचं आत्मज्ञान. म्हणून एकतर या सृष्टीचं ज्ञान करून घ्यावं, प्रकृतीचं ज्ञान करून घ्यावं. म्हणजे कशासाठी? मग ह्याचा खोलपणा आपल्याला कळायला लागतो, की खरं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं जाणार आहे. मग एवढंच घेऊन आपण काय कसलं? आणि आपल्याला जो आनंद आनंद वाटतो ना, म्हणून मी सांगितलं की गोष्ट एका म्हणजे एका प्रेमाची. का त्या प्रेमाची? कारण आपल्याला वाटतं त्याच्यापासून मला आनंद मिळणार आहे. आनंद फक्त एकच आहे. आणि तो आनंद म्हणजे परमानंद, जो भगवंताचा आनंद, जो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे, जो आपल्या इंद्रियांच्या पण अतीत आहे, म्हणजे पलीकडे आहे. तर म्हणून त्या आनंदाची प्राप्ती आपल्याला करायची असेल, तर आपल्याला या सगळ्यातनं जावं लागतं. म्हणून आधी आपण स्वतःला तपासायची गरज असते, की मी कुठे आहे? मी कुठून आता मी आहे इथे आणि एकदम उडायची हे केली ना. ज्ञानेश्वरांनी फार छान सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की आपण तर माणसं आहोत, मुंगीसारखे, आणि पक्षासारखं उडता येत नाही आपल्याला. पक्षासारखं उडायला गेलं तर काय उडताच येत नाही आपल्याला असं. आपल्याला मुंगीच्या पावलानेच जायला पाहिजे. कारण आपला जन्मच तसा आहे. आपल्याला लिमिटेशन्स प्रकृतीने घालून दिलेले आहेत ते तसेच आहेत. म्हणून ते हळू-हळू, हळूहळू आपण वाढवायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण पण पोहोचू आहे नक्की. आणि दुसरं आश्वासन भगवंताने ह्याच्यात दिलेलं आहे, की "तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि मी तुला ह्याच्यातून बाहेर काढेनच काढेन." एवढा श्रद्धा, विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि हा मार्ग आचरताना, या मार्गातनं जाताना, भगवंतापर्यंत जाताना प्रत्येक वेळेला एक-एक पाऊल जसं-जसं आपण पुढे-पुढे जायला लागतो ना, तसा-तसा आपला आनंद सुद्धा द्विगुणित होत जातो. म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट समजा आपण करायला लागलो आणि ती गोष्ट आपल्याला जमायला लागली आणि आवडायला लागली, की केव्हा एकदा ते करू, आणखीन करू असं होतं आपल्याला. असं ह्याच्यामध्ये होतं. असं नाहीये, की इतके प्रयत्न केले आणि हाती तर काहीच पडलं नाही. असं नाही होत.
असं भगवंताने गॅरंटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये, की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. कुठलंही म्हणजे काय अल्टिमेट काय आहे, की कुठलंही दुःख आपल्याला सतावत नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत. याचा अर्थ कोणीही कधीही असं घेऊ नये की आपल्याला एकदा आपण या मार्गाला लागलो की आपल्यावर दुःख येणार नाही, असं नाही. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत सगळी दुःख आपल्याला येणारच. आणि हे जे मार्ग दिलेले आहेत ह्या मार्गाने गेलो तर त्या दुःखाची झळ आपल्याला लागत नाही. मृत्यू पण येणारच, सगळी दुःख पण येणारच, पण त्याला कसं सामोरं जायचं, नंतर ती आपली ती झळ आपल्यापर्यंत भगवंत पोहोचूच देत नाही, असं याच्यामध्ये होतं. म्हणून आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्या अशा 3-4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ज्ञान सांगितलंय, अभ्यास सांगितलंय, ध्यान सांगितलंय आणि चौथं फळाची आशा सांगितली. तर या पायऱ्या त्यांनी भगवंतांनी भक्तीच्या पायऱ्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या अशा आहेत. कुठली भक्ती? सगुण साकाराची भक्ती. ही निर्गुणाची भक्ती नाही आहे, ही सगुण साकाराची भक्ती भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि ही भक्ती करणं आपल्यासारखे, कारण आपण अजूनच आपल्या देहाला चिकटलेले असतो. जोपर्यंत आपला देह आहे किंवा आपण ज्याला देह तादात्म्य ज्याला म्हणतो की मी म्हणजे देह आहे, जोपर्यंत ही भावना आपल्या मनात असते ना तोपर्यंत आपण सगुण साकार राहावं, सगुण साकारातनं जावं. आणि हळूहळू जसं हे गळून पडायला लागतात तेव्हा मग आपलं पाऊल आपणहूनच निर्गुणाकडे जायला लागतं आणि तिथेच जीवाचं आणि शिवाचं मिलन होऊन जातं, ऐक्य होतं. म्हणून ते आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. ह्याच्यातनं सुटका करून ह्याच्यासाठी मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक जो जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. पण मृत्यू झाल्यानंतर जन्म होईलच का नाही होणार हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या जन्मात प्रयत्न करायचा, नाहीतर मग परत यायचं आणि परत प्रयत्न करायचा वाटलं तर. किंवा जर तुम्ही संसारामध्ये गुंतलेला असाल आजूबाजूच्या गोष्टींमध्ये, आणि तो ह्याच्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी असं नाही बरं का, चांगल्या सुद्धा आपण कशामध्येही गुंतू शकतो. आपण आपल्या माणसांमध्ये गुंतू शकतो, आपण आपल्या नातेवाईकांमध्ये गुंतू शकतो, आपण सुख आपण ज्याच्यात आपल्याला सुख वाटतं ना, मनाला सुख वाटलं की समजावा तिथे आपली गुंतवणूक आली. सुख वेगळं आणि आनंद वेगळं हे दोन आपल्याला वेगवेगळे करता आले पाहिजे. तर म्हणून भगवंतांनी सांगितलंय आतापर्यंत की ह्या 3 पायऱ्या तू लक्षात ठेव. आता ही 12व्या श्लोकातली जी पायरी सांगितली आहे, मी सांगितलं मॉरल ऑफ द स्टोरी जे सांगितलेले आहे की गीतेचं तत्व काय आहे हे सांगितलं. मी ह्या श्लोकाला सुद्धा गीतेमध्ये एक बीज श्लोक असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक अध्यायामध्ये असा एक एक श्लोक आहे ज्याला बीज श्लोक असं म्हटलं जातं. कारण त्याच्या भोवती तो अध्याय गुंफलेला असतो की भगवंताला काय सांगायचंय आपल्याला, काय म्हणायचं. वेगवेगळ्या तऱ्हेने भगवंत मार्ग सांगतात आपल्याला. आणि त्याच्या पुढे मात्र 13व्या ह्याच्यापासून 20व्यापर्यंत सगळी मग अर्जुनाला सांगण्यासाठी. अर्जुनाने प्रश्न नाही विचारलेला, पण हा मौनाचा प्रश्न असतो. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये जे प्रश्न येतात ते भगवंतांना आधीच कळतात. मग ह्याच्यामध्ये भगवंतांनी ह्याची लक्षणं काय आहे ते सांगितलंय, भक्ताची लक्षणं काय आहे. मग आपल्याला हे कम्पेअर करतात, तर पुढच्या वेळेला आपण ते करू की संतांची लक्षणं काय आहेत आणि भक्तांची लक्षणं काय आहेत. संत ह्याच्यामध्ये कुठे बसतात, मग भक्त कोणाला म्हणायचं, मग संत कोणाला म्हणायचं, मग संत काय करतात आणि भक्त काय करतात. आता पहा ना ह्याच्यामध्ये संत आपले जे 5 ह्यांना जे संत म्हटलं जातं तर ते तर संत. पण तुकारामांना काय म्हणतात, तुकाराम महाराज. नामदेवांना पण नामदेव महाराज, एकनाथ महाराज. रामदासांना महाराज म्हणत नाही, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात. ज्ञानेश्वरांना काहीच म्हणत नाही, ज्ञानेश्वर तर ज्ञानाचे ईश्वरच आहेत. ते तसं पाहिलं तर अवतारी पुरुषच आहेत, तर ज्ञानेश्वरच आहे. म्हणजे किंवा दुसरेही संत जर आपण घेतले साऊथचे वगैरे असे किंवा नॉर्थचे सुद्धा आपल्याला जे माहिती आहेत ते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे सगळे कुठले कुठले गुण असायला पाहिजेत आपल्याला संत व्हायला किंवा भक्त व्हायला, हे भगवंतांनी 13व्यापासून ते 19व्या श्लोकापर्यंत दिलेलं आहे. आणि मग 20व्यामध्ये त्याची समाप्ती केलेली आहे. एवढं आपल्याला जरी कळलं या अध्यायांमधनं तरी, कारण त्यांची दक्षिणा फार सुंदर सांगितली आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि मला वाटतं 2 ह्याच्यामध्ये संपेल आता आपल्याला 12 वाक्य. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. थँक्यू.
वाह! फारच सुंदर. अ, भक्ती मार्ग इतक्या अशा प्रेमात एक प्रेमाची गोष्ट ऐकतो आहे, अशासारखा भक्ती मार्ग खरंच अ, इतका छान सांगितलात रजनीताई. आणि समर्थ म्हणतात तसं, की "जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे." तशासारखी आज खरंच अनुभूती आली. थँक यू सो मच. आणि ही शिक्षा मी वारंवार द्यायला तयार आहे बरं का तुम्हाला. अगदी रोज तुम्ही म्हटलत तरी रोज मी पर्सनली तरी ऐकायला अगदी तयार आहे. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. सो आता पुढील आपण जो सेगमेंट आहे करुणा त्रिपदीचा, त्याच्यासाठी मी सर्वोच्चताई तुम्हाला विनंती करते, की तुम्ही करुणा त्रिपदी घ्यावी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तुची त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचून न तुझी वार्ता, तू आर्ता आश्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था. तरी आम्ही गाऊनी गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा. सोडविता दुसरा तेव्हा, कोण दत्ता आम्हा त्राता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू नटसा होऊनि कोपी, दंडिताही आम्ही पापी. पुनरपि हि चुकत तथापि, आम्हावरी नच संतापी. गच्छतः स्खलनम पापी, असे मानुनी नच हो कोपी. निज कृपालेशा होपी, आम्हावरी तू भगवंता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तव पदरी असता ताता, आडमार्गी पाऊल पडता. सांभाळून मार्गावरता, आणि तान दुजात राहता. निज विरुद्धा आणून चित्ता, तू पतित पावन दत्ता. वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार. तव पदी अर्पू असार, संसाराहित हा भार. परिहरिसी करुणा सिंधो, तू दीनानाथ सुबंधो. आम्हा अग्र
वासुदेव प्रार्थित दत्ता, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. श्री गुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता, म्हणजे कळवळले ते कळवळ आता. श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विज तड पडता, कळवळले ते कळवळ आता. श्री गुरुदत्ता द्विजसुत मरता, वळले ते मन, हो की उदासीन न वळे आता. श्री गुरुदत्ता सतीपती मरता, काकुळती येता, वळले ते मन न वळे आता. श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता, कोमल चित्ता वळवी आता. श्री गुरुदत्ता जय करुणा घन निज जन जीवन, अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा घन निज अपराधे उपराटी दृष्टी, होनी पोटी भय धरू पावन. जय करुणा घन तू करुणा कर, कधी आम्हावर रुसशीन किंकर, वरद कृपा घन. जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप, तव मनी कोप लेश न वामन. जय करुणा घन बालकापराधा गणे जरी माता, तरी कोण त्राता देईल जीवन. जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव, पदी देवो ठाव देव अत्री नंदन. जय करुणा घन जय करुणा घन निज जन जीवन, अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा घन. श्री गुरुदेव दत्त. छान छान सरोजाताई, फार सुंदर म्हटली. आणि ऑफकोर्स रजनीताईंचं नेहमीप्रमाणे मस्त अगदी आज भक्तीवर प्रेम. थँक्यू थँक्यू. खूपच सुंदर. मन शांत होऊन जातं खरंच. म्हणजे सत्संगाचे परिणाम काय होऊ शकतात ते खरंच ह्या 1-1.5 तासातच अनुभवायला मिळतं खरं तर. की इतकं छान शांत वाटतं, मन शांत होऊन जातं. करुणा त्रिपदींनी आपण एक छान भाव उत्पन्न होतो खरंच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. मला एक सो मी शांती मंत्र म्हणते आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। श्री कृष्णार्पणमस्तु।